शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, ही चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जुन्नर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। दादा, बैठका सुरू आहे, तोडगा निघाला का? दोन राष्ट्रवादी कधी एकत्र येतील? नाही, प्रत्येक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती वेगवेगळी आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा ही सुरू आहे। कार्यकर्त्यांचा कल काय आहे, कार्यकर्त्यांना सोयीचं काय आहे, या दृष्टीनं या गोष्टी सुरू आहेत आणि कार्यकर्त्यांचं एकदा मनात काय आहे हे व्यवस्थित समजून घेतल्यानंतर त्या दृष्टीनं पुढची पावलं टाकली जातील। कसं, या पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, ज्या कार्यकर्त्यांनी अगदी अवघड काळामध्ये पक्षाची ठामपणे साथ दिली आणि त्या दृष्टीनं पुढं पावलं टाकणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात काय, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, त्यांचं म्हणणं काय, हे सगळं समजून घेऊन त्या दृष्टीनं स्थानिक पातळीवरची ती गणितं जुळवली जातील। अतुल बेनकेंशी आता काही वेळापूर्वी बोललो आम्ही, तर ते म्हटले की एकतर्फी प्रेमाने होत नाही, तर दोन्ही बाजूनी असावं ते असं, आणि प्रस्तावाला तर विचार करू। एकतर्फी प्रेम असेल तर मला लव्ह लेटर काय अजून आलेलं नाही, गमतीचा भाग सोडून द्या। पण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना शेवटी माझे आमदार आहेत, माझे मित्र आहेत आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे जास्त महत्त्वाचं। ही काही माझी निवडणूक किंवा त्यांची निवडणूक नाही आहे। कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, कार्यकर्त्यांचा कल काय आहे आणि त्या दृष्टीनं पुढं पावलं टाकणं मला जास्त उचित वाटतं। खरं तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची ही मांदियाळी ह्या निवडणुका मानल्या जातात, त्यामुळं कार्यकर्ता नाराज होणार नाही, पक्ष टिकून राहिला पाहिजे, पक्षाची ताकद वाढली पाहिजे, प्रत्येकजण ती तयारी करतोय। हे सगळं गणित जुळत असताना एकत्रित येण्याचे संकेत काय राहतील साधारण? हे बघा, जवळपास 8-9 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत, त्यामुळे अनेक अनुभवी लोकही लढायला इच्छुक आहेत। कित्येक नव्या कार्यकर्त्यांनाही ही इच्छा आहे की लढायचं आहे, त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं काय आहे ते आधी समजून घेणं जास्त गरजेचं आहे आणि त्यानुसार पुढची बांधणी करणं। म्हणजे आत्ताच कुठलीही घोषणा किंवा कुठल्याही गोष्टीच्या बाबत चर्चा होण्यापेक्षा आधी कार्यकर्त्यांचं म्हणणं काय, जुन्नरमधली परिस्थिती वेगळी आहे, आंबेगावमधली परिस्थिती वेगळी आहे, खेड तालुक्यातली परिस्थिती वेगळी आहे, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती वेगळी आहे। यामध्ये महाविकास आघाडी म्हणून बरोबर जात असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, म्हणजे आधी आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, त्यानंतर महाविकास आघाडीतल्या आमच्या घटक पक्षांचं काय म्हणणं आहे आणि त्यानुसार पुढची बांधणी होणं, जर ती झाली तर मला वाटतं उचित न्याय हा कार्यकर्त्यांना देता येईल। नक्कीच कार्यकर्त्यांची जोड कशी आहे, कार्यकर्त्यांच्या भावना कशा आहेत, ह्या सध्या जाणून घेतल्या जात आहेत। त्या पद्धतीच्या बैठका या ठिकाणी सुरू आहेत। त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येतील की यापेक्षाही वेगळी आघाडी या शिरूर लोकसभा मतदारसंघात होईल, हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेचा मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।